नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण जर तेलकट खाल्लं तर तेलकट खाल्ल्यानंतर आपण काय केलं पाहिजे। कधी-कधी आपले फूड क्रेविंग्स इतके वाढतात ना की आपण कंट्रोल नाही करू शकत। आपल्याला काहीतरी तेलकट खायचं असतं, म्हणजे आपल्याला भजी खायची असते, आपल्याला वडा खायचा असतो किंवा काही तेलकट। तर हे तेलकट खाल्ल्यानंतर त्याचा साइड इफेक्ट काय आपल्या बॉडीला होऊ नये आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय खायचंय काय खायचं नाहीये आणि ते व्यवस्थित डायजेस्ट होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग हा आजचा व्हिडिओ आपण लगेचच चालू करूया। तेलकट तुम्ही जेव्हा पण खाता तेव्हा गरम पाणी प्या। तेलकट खाऊन झाल्यानंतर तुम्ही गरम पाणी प्या। तर गरम पाणी का प्यायचं? आपलं जे आपण खाल्लंय ते व्यवस्थित डायजेस्ट होण्यासाठी गरम पाणी प्यायचं। जर तुम्ही पाणी पिलंच नाही तसंच तेलकट खाल्लं तर आपलं जे इंटेस्टाइन असतं ते आपल्या जेवणामधलं पाणी ओढून घेतं, मग आपली बॉडी डिहायड्रेटेड होती, पोट साफ होत नाही आणि ते जे आपण तेलकट खाल्लेलं असतं ते व्यवस्थित पचत नाही आणि मग ते एक टॉक्सिन म्हणून, वेस्ट म्हणून आपल्या बॉडीमध्ये तसंच साठून राहतं। पण नंतर खूप जास्त प्रॉब्लेम येतात। त्यामुळे तेलकट खाल्ल्यानंतर गरम पाणी प्या। तेलकट खाल्ल्यानंतर कधीही कोल्ड ड्रिंक घेऊ नका, कधीही गार पाणी पण पिऊ नका। तेलकट खाल्ल्यानंतर तुम्हाला गरम पाणीच प्यायचं आहे। तेलकट खाल्ल्यानंतर खूप जास्त स्पायसी किंवा खूप जास्त तिखट खाऊ नका आणि कॉफी देखील घेऊ नका। आणि तेलकट खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला डिटॉक्स ड्रिंक घ्यायची। तर डिटॉक्स ड्रिंक का घ्यायचे? जेणेकरून जे काही टॉक्सिन्स असतील, जे काही वेस्ट असेल ती बॉडीच्या बाहेर लगेचच येईल, ती तशी साठून नाही राहणार। त्यामुळे डिटॉक्स ड्रिंक खूप गरजेची आहे तेलकट खाल्ल्यानंतर। तेलकट खाल्ल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी तुम्हाला वॉक करायचं, चालायचं आहे, जेणेकरून तुमचं डायजेशन चांगलं होईल आणि बॉडी रिलॅक्स पण होईल आणि जे काय खाल्लं ते व्यवस्थित पचलं तर आपल्याला झोप देखील येईल। जर तुम्ही तेलकट खाऊन काहीच एक्सरसाइज केली नाही, कुठेही चालला नाही तर ते डायजेस्ट होत नाही, ते प्रॉपर डायजेशन होत नाही आणि नंतर मग आपल्याला त्याचा प्रॉब्लेम होतो। त्यामुळे तेलकट खाल्ल्यानंतर कमीत कमी अर्धा ते पाऊण तास एक नॉर्मल वॉक करा, जेणे बॉडी पण रिलॅक्स होईल आणि डायजेशन पण होईल। जेव्हा पण तुम्ही तेलकट खाता तेव्हा खूप जास्त फास्ट खाऊ नका, एकदम हळूहळू खा। हळूहळू खाल्ला की डायजेशन तुमचं चांगलं होईल आणि जे काय तुम्ही खाताय ते लगेचच ब्रेकडाऊन होईल आणि ते काही तसंच साठून राहणार नाही, त्यामुळे डायजेशन चांगलं होईल। आणि तेलकट खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला चांगला ब्रेकफास्ट करायचा आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला डिटॉक्स ड्रिंक तर घ्यायचीच आहे आणि एक चांगला हेल्दी ब्रेकफास्ट म्हणजे न्यूट्रिशियस ब्रेकफास्ट, तुम्हाला त्यात फायबर वगैरे घ्यायचं आहे, जेणेकरून जर काही डायजेशन नंतर जर काही वेस्ट राहिलेली असेल तर ती निघून जाईल। त्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला चांगला हेल्दी ब्रेकफास्ट करायचा आहे। रोज आपल्या जेवणामध्ये ना प्रोबायोटिक्स ऍड करा। तर प्रोबायोटिक्स म्हणजे दही, ताक तुम्ही जेवल्यानंतर जर घेतलं तर आपलं डायजेशन चांगलं होईल आणि जे काय आपण खाल्लंय ते व्यवस्थितपणे पचेल। त्यामुळे रोजच्या रोज दही किंवा ताक घेत जा। तेलकट खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी फळं, भाज्या व्यवस्थित खा। ज्यादा तर तुम्हाला फायबर खायचं आहे। फायबर खाल्लं की आपलं पोट व्यवस्थितपणे साफ होतं, जर काही वेस्ट राहिली असेल ती देखील व्यवस्थितपणे साफ होते। त्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला फायबर तुमच्या जेवणामध्ये नक्की ऍड करायचं आहे। आणि तेलकट खाल्ल्यानंतर रात्री एक तुम्हाला 7 ते 8 तास तरी झोप झाली पाहिजे, जेणेकरून डायजेशन पण पूर्ण होईल आणि बॉडी रिलॅक्स होईल। त्यामुळे तेलकट खाल्ल्यानंतर ह्या 2 टिप्स पण लक्षात ठेवा। जेव्हा पण तुम्ही तेलकट खाता त्याच्यानंतर तुम्हाला आईस्क्रीम खायचं नाहीये, कारण आईस्क्रीम जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला इनडायजेशन आणि ब्लोटिंगचा प्रॉब्लेम होईल। त्यामुळे तेलकट खाल्ल्यानंतर आईस्क्रीम खाऊ नका। आणि जेव्हा पण तुम्ही तेलकट खाताय त्याच्यानंतर 2 ते 3 तासांनी झोपा, तुम्ही लगेच झोपू नका। लगेच झोपला तर परत तुम्हाला डायजेशनचा प्रॉब्लेम येईल। त्यामुळे जेव्हा पण तुम्ही तेलकट खाता तेव्हा लवकर खा, 2 ते 3 तासानंतरच झोपा। तर ह्या होत्या काही टिप्स तेलकट खाल्ल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या फॉलो करायच्या आहेत। जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। बाय।